चांगुलपणा, प्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टी ना पुस्तकातच बऱ्या आहेत. मुळात हे असे शब्द तुझ्यासारख्या बाईच्या तोंडी शोभतही नाहीत. एक्सक्यूज मी. हळू बोल. श्रद्धा अभय मिरजकर, माहेरची श्रद्धा व्यंकट सावंत. हिस्ट्री शीटर व्यंकट सावंतची मुलगी. एका ज्वेलरी शॉपमधून 27 लाखाचा माल चोरून फरार. माझ्याबद्दल सगळं हो हो कळलं. कशाबद्दल आणि कोणाबद्दल बोलतेस तू? पप्पांबद्दल. त्याने मुद्दाम शोधून काढलं सगळं. नाही बाबा, नाही मला शक्य नाही होणार. मी नाही जाऊ शकत. अरे का काय? नाही ते त्यांचं ठीक आहे यार. असं काय होतो? मी घाबरत नाही. नाही नको. आई तू जागा. हो मी तर जाणार. ठीक आहे ठीक आहे. उद्या लागतं माहितीये का? यांना काय? अरे नाही ते काय. आई, तू कधी आलीस? गुरु माऊलीची कृपा. हे काय? हर हर नर्मदे. श्रद्धा, तुझ्या आईला म्हणावं वर बेडवर झोपत जा. अगं आपल्या घरी पाहुणे आल्यात त्या. मी वरती झोपते आणि खाली या सतरंजी घालून झोपतात. मागच्या वेळी सुद्धा असंच झालं. मागच्या वेळेला ऐकलं होतं का तिने? यावेळेला पण नाही ऐकणार. तिने तिच्यासाठी एक लाईफस्टाईल ठरवली आहे. आपण किती बोललो तरी ती काय ती बदलायची नाही. तसं नाही ग, पण एवढी सिद्धी प्राप्त झालेली बाई अशी जमिनीवर झोपते आपल्या घरात. तिला तेच आवडतं आई. द्या. मला तर खरंच कौतुक वाटतं बाई. सगळ्या गोष्टींचा मोह सोडायचा म्हणजे सोपं नाहीये. मी कुकर लावून येते. तुझ्या सासूबाईंना म्हणावं मला सिद्धी वगैरे काही प्राप्त झालेली नाही. जप करताना कान आमच्याकडे होते वाटतं. परमेश्वरानं अष्ट अवधानं दिली आहेत, ती कार्यरत राहायलाच हवी. जय माऊली, जय माऊली. ये. कशी आलीस अचानक? अगं नातीचा 18वा वाढदिवस होता तेव्हा मी परिक्रमा करत होते. आता ती पूर्ण झाली म्हणून मी आले. आता त्याच वेळेला परिक्रमा पूर्ण झाली ही गुरुमाऊलीचीच कृपा आहे. नातीचा वाढदिवस आठवण्या एवढी या जगात आहेस. नको रे मना क्रोध हा खेदकारी. नको रे मना क्रोध नाना विकारी. नको रे मना सर्वदा अंगीकारू. नको रे मना मत्सरो दंभ भारू. नानू ग. माझं गुढी बाळ ग ते. काय ग, तू येणारच मला माहित असतं तर मी लेक्चर बंक करून लवकर आले असते ना. काय ग आई, का नाही सांगितलं? अगं बाई मला तरी कुठे माहित असतं. भाजी झाली का ग निवडून? हो आणते, थांबा. मला ना नानू तुझं हेच आवडतं. यू आर फुल ऑफ सरप्राइजेस. अगं तुझे मनाचे श्लोक पाठ आहे हे माझ्याकरता सरप्राईजच आहे. ही विसरली. हा, साऊ पण विसरलीये. आली लगेच. हातपाय कोण धुणार? जा आवर. आलेच. आणि दार पण उघडं ठेवलंयस. काय ग घाई नुसती? ओके करते. साऊ, काय झालं? आई तेव्हा काय हे सगळं? क्रूर आहे क्रूर. का ओरडते? काय झालंय? अरे काय झालंय कोणी सांगाल का? अरे काय झालंय काय? अहो बाबा हे कबूतर आहे.
इथे कसं आलं? काहीच कल्पना नाही हो. आजोबा मी आत आले तेव्हा काहीच नव्हतं, पण नानूशी बोलले, आता दार परत लावायला आले तेव्हा दिसलं. काय रे? कोणी बाहेर नाही नाही तुम्ही इथे का थांबला? आपण जा आतमध्ये. चल आपण आज जाऊ. चल दार लावून. चला इकडे. माझ्या घराच्या दारामध्ये मेलेलं कबूतर टाकलंय त्यांनी. काय गरज आहे हे सगळं करण्याची? सांगितलं ना मी पैसे देतोय. माझ्या पोरीने बघितलं ती पॅनिक झाली, रडायला लागली, फालतूगिरी थांबली पाहिजे. ते माझ्या घरपर्यंत कसे पोहोचले? कोणी दिला ऍड्रेस? अभय कोणाशी बोलतोय? ए फालतूगिरी थांबली पाहिजे हा तुम्ही. लक्षात ठेवा. सोसायटीचा सेक्रेटरी का? सोसायटीमध्ये नाही सिक्युरिटी उरले. अभय 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 चल तू माझ्या बरोबर. कुठे? अरे कोण येतं कोण जातं हे कळायला नको का? हं? आणि हे कोणी काय केलंय हे समजायला नको. चल चल तू सीसीटीव्ही आपण चेक करूया चल. आणि ह्यानी जर त्या वॉचमनला खडसावून विचारलं असतं ना तर आतापर्यंत तो माणूस सापडला असता. पण आता लांब गेला असणार. शिकवा मला शहाणपणा शिकवा. हे बघ मी तुला शहाणपणा शिकवत नाहीये, पण तशी वेळ आली ना तर मीच तुला शिकवीन. कारण बाप आहे मी तुझा. मी पण एका मुलीचा बाप आहे. मला हे लक्षात आलं नसेल का? अरे आता वाद घालू नकोस बाबा, राहू दे ना. अरे राहू दे काय, हा एक असा आणि तो सेक्रेटरी ताडोबाच्या जंगलात जाऊन बसलेला आहे. बाकीच्या कामासाठी त्याला लोक फोन करतायत, त्याचा फोन लागतच नाही. आता अभय बोलत होता शिंदेशी. अभय अभय तुझा कसा फोन लागला? मला फोन लागला हा पण माझा दोष आहे का आता? अभय यांना समजू. तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं ते. तिथे श्रद्धा आली, बाबा आले आणि कटकट सुरू झाली. अरे मला खात्री आहे ना त्यांनीच केलंय सगळं. दरवाजाच्या बाहेर मेलेलं कबूतर टाकलं त्यांनी. ऐक ना, थोडं कॉपरेट करायला सांग, थोडंसं. अरे 15 लाख रुपये काही मोठी अमाऊंट नाहीये, पण आत्ता या क्षणाला माझ्यासाठी खूप मोठी अमाऊंट आहे. नाही 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 मी महाडिक साहेबांशी बोलणार नाही आत्ता. त्यांना सांग की लवकरात लवकर मी अमाऊंट देईन. हो लवकरात लवकर. आणि फॅमिलीला त्रास द्यायचा नाही. आई टेबलावर दूध ठेवलंय. काय? काय झालं? काल मी आले, तुम्हा सगळ्यांना भेटले. मला खूप आनंद वाटला. आता काल जे झालं ते झालं, ते सगळं सोडून दे. पण व्यवस्थित आहे ना सगळं? हो व्यवस्थित आहे. असंच राहू दे. गुरुमाऊलीची कृपा. किती मोठी झालीस ग तू. कालपर्यंत माझ्या मागे आई आई म्हणून धावायचीस. आज 18 वर्षाच्या मुलीची आई झालीस तू. रागवली असशील माझ्यावर. मी का? नाही म्हणजे ज्या वेळेला माझी तुला खरंच गरज होती त्यावेळेला मी अध्यात्म मार्गाला गेली. म्हणजे थोडक्यात तुला सोडून गेले. अजिबात नाही. आणि तुझ्यावर रागवून काय करू? तू काही कमी कष्ट घेतलेस का माझ्यासाठी, आपल्या घरासाठी? आणि एवढे कष्ट उपसल्यानंतर कोणालाही असं वाटेल ना की आता यापुढचं आयुष्य शांततेत जावं. तू तुझी मनःशांती या सगळ्यामध्ये शोधलीस, त्याबद्दल तक्रार नाही माझी. आणि प्रत्येकाला आपलं आयुष्य आपल्या मनासारखं जगण्याचा हक्क असतोच.
माझा नवरा सुद्धा पप्पांसारखा असता तर कदाचित माझंही हे असंच झालं असतं. त्या बाबतीत नशीबवान आहेस तू. अभय चांगला माणूस आहे. चल आता ते दूध पिऊन घे, गार होईल नाही. व्यंकट सावंतची काय खबर? हो, गेल्याच आठवड्यात फोन आला होता ना त्यांचा. अजूनही कसे फोन करतात ते तुला? मला आश्चर्यच वाटतं. आणि तूही घेतेस त्यांचा फोन. माणूस वाईट नाहीये, वाईट नाहीये. निवडलेला मार्ग वाईट आहे. ठीक आहे, तुझ्या अध्यात्म साधनेने तुला सहिष्णू बनवलं असेल, पण मी काय अजून तशी झालेले नाही. आपल्या आयुष्याची ज्याने माती केली त्याला माफ करणं तुला जमेल, तेवढं मोठं मन असेल तुझं, पण मला नाही जमणार ते. मी त्यांना कधीच माफ करू शकत नाही. कारण तुझं त्यांच्यावर पराकोटीचं प्रेम आहे. ज्या माणसावर आपलं प्रेम असतं ना, त्याचा जास्तीत जास्त आपल्याला राग येतो. मला नाही असं वाटत आई. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. थांब, आले मी. वर्षाताई, हे पण घ्या. अहो नको, दूध आहे ना पुरे. अहो एवढूसं दूध कसं पुरेल? घ्या ना, लाडू पण घ्या. वहिनी, वर्षा मावशी. हो, वर्षा मावशी, कशा आहात तुम्ही? वहिनी, काल काय झालं होतं? केवढा आरडाओरडा चालू होता. अगं काही नाही ग, उंदीर मरून पडला होता. सावनीने पाहिला, घाबरली आणि ओरडली. एवढंच होतं? नाही, मला वाटलं काय झालंय काय माहिती. किती तो आरडाओरडा नाही. म्हणजे घेऊ का? मी घाबरले होते थोडा वेळ. हो, मग कालच का नाही आलीस? आले असते, पण ते मी तोंडाला फेसपॅक लावला होता ना, म्हणून. बरं झालं नाही आलीस ती. आधीच सावनी घाबरली होती, तुला पाहून आणखीन घाबरली असती. आवाज आला ना. थांबा, मी बघते. हे थांब, तू नको जाऊस. अभयला बोला. अहो राहू दे, मी बघते. काही अगं नको, काही काळजी करू नका. परत कोणीतरी असेल. परत कोणीतरी म्हणजे? काल नक्की उंदीरच होता ना? हो ग. तो ताई, मी आलो. ही बघा, महालक्ष्मी आली. काय ग, पत्ता कुठे तुझा? आठवडा झाला गायब आहेस. इथंच आहे की. सांगाय बिंगायची पद्धत असते का नाही? हा, 8 दिवस झाला आम्ही घरात कामं करतोय. आजची पण झाली आहेत. आता जाऊ का मग परत? ए, आगाऊपणा करू नकोस, काम कर. पण गेली कुठे होतीस? जावं लागलं. मर्डर झालतं ना, म्हणून. मला कसं माहित म्हणजे? मी त्यांच्याकडे पण कामाला होतो ना, मला समजा माहितीये. काय माहितीये? हो, त्या साहेबाची चप्पल सारखी अशी उलटी पडलेली असायची. मी सांगायचे, साहेब अशी उलटी चप्पल बरी नाही, बरं नसतं बरं ते. मग काय, घरभर नुसती जळमट. मी सांगायचे, साहेब हे असं जळमट असणं चांगलं नाही, साफ करा. पण ते तुझं काम आहे ना. हो, ते मीच करत होतो ना. पर तो ऑफ झाला ना, त्याच्या आदल्या दिवशी लई वंगाळ झालं बघा. काय झालं? तो जेवायला बसला होता आणि त्याच्या ताटात पाल पडली. मी म्हटलं, अपशकून झालाय, अपशकून. हे असं आहे ना, बरं नवं. मी म्हटलं त्याला, साहेब तुम्ही उतरवा, नाही तर कुठल्या तरी बुवाकडे जा आणि दोरा बिरा बांधून घ्या. हे काय बरं नाही, लई वंगाळ आहे बघा. तर नाही ऐकलं माझं. खपला, बेकार खपला. आजी, तुम्हाला सांगते, तुम्ही पण असं कुठल्या तरी बुवाकडे जा आणि दोरा बांधून घ्या. का?
वहिनीच्या शाळेत नाही का तो पोरगा खपला. काहीतरीच बोलू नकोस ग. आणि त्याचा आणि तू न येण्याचा काय संबंध? असं काय करताय ताई? हा, आता मी त्याच्याकडे कामाला होते हो ना, संध्याकाळी काम करून निघाले आणि रात्री हा खपला. आता जिता बघितलेला शेवटचा माणूस मीच होतो. मग आता हे पोलिसांना कळलं असतं तर मलाच पकडलं नसतं का? कोणाला पाहिजे ती झंझट? गेले मी आपल्या गावाला. बरं बास, आता आलीस ना, आता बडबड कमी कर आणि काम कर. आई मी येते, उशीर होतोय. हं? मी ऐकलं त्यांचं अख्खं घर साफ केलं म्हणे. हो आजी, त्याच्याकडे साफ करायला काय होतं काय? नुसतं आपला पेपरातले कागद आपले कापून आपल्या भिंतींवर असे चिकटावून ठेवायचं. कितीदा सांगितलं असा पसारा करू नको, मला काम करायला त्रास होतो म्हणून. मग काय काय ऐकायचं नाही माझं? कितीदा सांगितलं साहेब जरा जपून राहावा, जपून राहावा, पुढे धोका आहे म्हणून. नाही ऐकलं माझं. काय झालं? खपला. एकदम डोक्यानं ढिला होता तो उदय समेळ. तपास चालू आहे अशी मीडियाला उत्तरं देतोस तशी मला उत्तरं देऊ नकोस भोसले. आज कमिशनर साहेबांचा फोन आला होता मला. काय सांगू मी त्यांना? शहरामध्ये एका पत्रकाराचा खून होतो, दिवसा आढळल्या शाळेतल्या एका पोराचा मर्डर होतो आणि दोन्ही केसची आपल्याकडे लीड नाही. केस कॉम्प्लिकेटेड आहे पण लीड मिळेल. कधी? विजय, तू मुद्दाम मला काही सांगत नाहीयेस असं तर काही नाहीये ना? सी मॅडम, गोष्ट खूप मोठी नाहीये. म्हणजे या केसशी या गोष्टीचा काही संबंध आहे की नाही हेही मला माहित नाही, पण त्या दिवशी समीरचा खून झाला तेव्हा आमचं बोलणं झालं होतं. आमचं म्हणजे? माझा आणि उदय समीरचा. म्हणजे या केसशी या गोष्टीचा काही संबंध आहे की नाही हेही मला माहित नाही, पण त्या दिवशी समीरचा खून झाला तेव्हा आमचं बोलणं झालं होतं. आमचं म्हणजे? माझा आणि उदय समीरचा. समीर कुठपर्यंत आलंय का? ती स्टोरी कव्हर करतोय सर. उद्या अपलोड करायचे नेटवर ना, रात्रीच कंप्लीट करायची. अरे असं नको करू, मला पुरावे पाहू दे. सर असे पुरावे देतो की कुठे जायची गरज लागणार नाही. सर उद्या भेटतो ना सकाळी मी तुम्हाला, बोलूया ना मग. नाही नाही, सकाळी वगैरे नाही, मला आज रात्री भेट. काही झालं तरी मी पण दुर्दैवाने आमची भेट झाली नाही मॅडम. जेव्हा मी त्याच्या घरी पोहोचलो तेव्हा ऑलरेडी त्याचा खून झाला होता आणि त्याचं घर कोणीतरी धुवून गेलं होतं. पण त्याचा ईमेल आय डी? मेलवर काहीच नाही मॅडम. जो काही कंटेंट होता, जे काही त्यांनी लिहिलं होतं ते लॅपटॉपमध्ये होतं. पण मग लॅपटॉप? शोध चालू आहे मॅम. सॉरी बेबी, काल मी खरंच कामात होते म्हणून मला तुझ्याशी नीट बोलता पण नाही आलं. सॉरी. अच्छा तू बतात होती काल काय एवढी एक्साइटेड होती? काही नाही ग, काल ना आय जस्ट कुडंट बिलीव्ह. तुझ्या बॅगेला का लागले? माझ्या काय
शाळेतल्या मुलांसारखे प्रँक करतात फालतू. ह्यावेळी फक्त कबूतर मारून ठेवलं. पुन्हा जर त्या अंकित बरोबर दिसलीस तर त्याचा हात कापून तुझ्या घरासमोर ठेवेन. नीट लक्षात ठेव, पुढे धोका आहे.